इचलकरंजी गंगानगर येथील देशभक्त रत्नापना कुंभार पंचगंगा साखर कारखान्याच्या चेअरमनपदी कबनूरचे PM पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी शिरोळचे प्रताप उर्फ बाबा पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। कारखाना कार्यस्थळावर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली। चेअरमन पदासाठी PM पाटील व व्हाईस चेअरमन पदासाठी प्रताप उर्फ बाबा पाटील या दोघांचेच अर्ज आले। यानंतर छाननी झाली। दोन्ही पदासाठी एक अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली। या निवडीस मान्यता घेण्यासाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता। त्या शुक्रवारी मान्यता मिळाली व निवडीवर शिक्कामोर्तब झालं। यावेळी निवड सभेचे प्रांताधिकारी दीपक शिंदे, अपर तहसीलदार महेश किलारे, कबनूर मंडळ अधिकारी राजू बावणे, तलाठी किशोर पाटील, ॲडव्होकेट NB पाटील, संचालक नंदकुमार भोरे उपस्थित होते। निवड होताच PM पाटील गटाच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष केला। 1 वर्षापूर्वी झालेल्या संचालक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या 17 जणांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणानं 19M खाली एका महिन्यापूर्वी अधिकृत मान्यता दिली होती। त्यानंतर चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक झाली। या निवडीनंतर नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालकाने स्वर्गीय रत्नापना कुंभार यांचा पूर्णाकृती पुतळा व समाधी स्थळाचं दर्शन घेतलं। मराठी S न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर।